अध्यक्ष महोदय, 2004 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गीयांकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे। प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गीयांकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक संमत झाले। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, आपण बहुमत म्हटलंय पण त्यांचंही याला पाठिंबा आहे, त्यामुळे सभागृहाने एकमताने केलं। विरोधी पक्षनेते आपण आपलं काय मत आहे सांग, एकमताने केलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जो प्रस्ताव या ठिकाणी आणलेला किंवा सांगितलं आहे, खरं तर हा यामध्ये कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही। याला एकमत म्हणा, आमची त्याला तयारी आहे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे, त्यामुळे हे विधेयक एकमताने संमत झाले आहे असं मी घोषित करतो। त्यामुळे मी जे आज ज्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे तो बिलकुल दूर करा। हे आरक्षण टिकण्यासाठी ज्या ज्या बाबींवर सर्वेक्षण व्हायला पाहिजे त्या डिटेलमध्ये मी जात नाही। अल्पभूधारक, लँडलेस, त्याचं कच्चं घर, आत्महत्या केलेल्या आहेत, ऊसतोड कर्मचारी आहे, मोलमजुरी करणारी आपली भगिनी आहे, डबेवाले आहेत, किती सगळ्या माथाडी आहेत, सगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत। आणि त्यामुळे हा डिटेल सर्वे आहे, हा सॅम्पल सर्वे नाही, हा एक्सटेन्सिव्ह सर्वे आहे, हा पूर्णपणे डीप मध्ये जाऊन सर्वे केलेला आहे। आणि त्यामुळे 2 कोटीच्या वरती त्याचा आकडा आहे माझ्याकडे, 2.5 कोटी लोकांपर्यंत जाऊन 4 लाख लोकांनी हे काम केलेलं आहे। त्यामुळे हे मराठा आरक्षण टिकणारच। आणि जसं मी म्हटलं की आणि आम्ही न्यायालयाला पटवून देऊ की हा मराठा समाज, काही मराठा समाजामध्ये काही लोक पुढारलेले आहेत, एवढे पुढारलेले आहेत आणि एवढे मागासलेले आहेत, आणि म्हणून त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। आणि जसं आणि तुम्ही पण येऊ शकता इकडे। आणि म्हणून यामध्ये विश्वास ठेवा, जे आरक्षणासाठी जे काय आणखी आंदोलन सुरू आहेत त्यांनी देखील विश्वास ठेवावा। सरकार कुठलाही दुजाभाव करणार नाही आणि सरकार कायद्याच्या चौकटीमध्ये बसून पूर्णपणे हे आरक्षण देतंय। आणि जे मगाशी म्हटलं की जे नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे, या पुन्हा एकदा मी सांगतो नाना विजय भाऊ, नोटिफिकेशनवर 6 लाख हरकती आलेल्या आहेत। घाई गडबडीमध्ये कुठलंही नोटिफिकेशन फायनल करणं हे जनतेच्या हिताचं नाही, ती फसवणूक आम्ही कोणाची करणार नाही। त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून, छाननी करून त्याच्यावर देखील सरकार योग्य तो निर्णय घेईल। आणि म्हणून आंदोलनकर्त्यांना देखील मला विनंती करायची आहे, जसं सरकार बोलतं तसा निर्णय घेतं हे मराठा आरक्षणाच्या वरून, आजच्या निर्णयावरून त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि संयम राखला पाहिजे। कारण आणि शेवटी समाज आणि सरकार असं काय वेगळं आम्ही मानत नाही। आणि म्हणून यामध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, जे किरकोळ म्हणजे लोकशाहीमध्ये आपण आंदोलन करतो त्याप्रमाणे आंदोलन ज्यांनी केलं त्यांचे पण आम्ही गुन्हे मागं घेतले। ज्यांनी मालमत्तेचं नुकसान केलंय, ज्यांनी कोणाला इजा केलेली आहे, हे तात्काळ आपल्याला त्याचं वर्गीकरण आपण केलेलं आहे। आणि म्हणून जे आम्ही बोलतोय ते सरकारने केलेलं आहे, करून दाखवलेलं आहे। आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी देखील सरकारवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे, संयम बाळगण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या
वतीने जे आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जसा निर्णय आपल्या सरकारने घेतला तसा निर्णय इतर जे काही मुद्दे आहेत त्या बाबतीत देखील सकारात्मक पद्धतीने घेईल, कुठल्याही समाजावर अन्याय न करता. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की या आपल्या सभागृहाला देखील विनंती करतो की एकमताने आजचं हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याला एकमताने आपण मान्यता देऊया आणि एकमताने हे विधेयक मंजूर करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो. घेतलेला निर्णय अतिशय धाडसी निर्णय आहे, ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा टिकणारा निर्णय आहे. ही जबाबदारी आम्ही सरकारची आहे. धन्यवाद. आता